नमस्कार मित्रांनो, व्हिजन अँड अकॅडमीने आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2025 जी आपली बऱ्याचशा दिवसाची रखडलेली शिक्षक भरती आहे, तर या शिक्षक भरतीची भरती प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, नवीन अपडेट्स काय आहेत, त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही नियुक्ती पत्रके कधी आहेत, अभ्यर्थकांची जी आतुरतेने वाट पाहत आहेत, ती काही भरती प्रक्रिया कधी होणार आहे, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, मे एंडिंग आणि जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जे काही 2025मध्ये टेट परीक्षा पार पाडली होती, तर या टेट परीक्षेचे अजूनही नियुक्तीपत्रक अभ्यर्थकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी या अभ्यर्थकामध्ये सुद्धा नाराजी आहे, कधी भरती प्रक्रिया पार पडेल म्हणून. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे मुद्दे रखडल्याची कारणे आहेत, ते म्हणजे बिंदू नामावली, संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षक ह्या 3 समस्यामध्ये आहेत. तर या समस्येची सध्या तरी सोल्युशन आपल्याला दिसून येत आहे. प्रक्रिया चालू आहे. यामध्ये थोडे स्पीडली काम आपल्याला होताना दिसत आहे. पवित्र पोर्टलने याबाबत नवीन जे काही माननीय शिक्षण आयुक्त आहेत, तर यांनी नुकतीच सर्व जिल्हा परिषद असेल यांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तसेच उपलब्ध झालेल्या जागांचे पवित्र पोर्टलला लवकरात लवकर कळवण्याबाबतचे सुद्धा निर्देश दिले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे लवकरात लवकर समायोजन व्हावे, तसेच ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत, तर यामध्ये नवीन उपलब्ध झालेल्या जागा या लवकरात लवकर पवित्र पोर्टलला पाठवाव्या, जेणेकरून नवीन शिक्षक त्या शाळेला उपलब्ध होतील. या संदर्भात सुद्धा निर्देश आहेत. काही महानगरपालिका आहेत की त्यांचीसुद्धा जागा या चालू वर्षामध्ये रिक्त झालेल्या जागा या लवकरात लवकर पवित्र पोर्टलला पाठवाव्यात, जेणेकरून त्यांना सुद्धा नवीन शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. आणि याचा फायदा निश्चितच अभ्यर्थकांना होणार आहे, कारण नवीन वाढून आलेल्या जागा यामध्ये प्रेफरन्स पुन्हा लॉक करण्यासंदर्भात संधी मिळू शकते. नवीन प्रेफरन्स उपलब्ध होतील आणि यामुळे शिक्षकांचे जे काही जागा आहेत त्या निश्चित वाढणार आहेत आणि याचासुद्धा थोडा का होईना फायदा या अभ्यर्थकांमध्ये होणार आहे. कट ऑफसुद्धा कमी लागू शकतो. कमी मार्क्सवाले सुद्धा यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अशा काही महानगरपालिका आहेत, पुणे, नाशिक या ठिकाणी शिक्षकांची जी काही उपलब्धता आहे ती कमी असल्यामुळे पवित्र पोर्टल याबाबत नवीन सूचना पाठवणार आहेत. तसेच मित्रांनो, काही अनुदानित संस्था आहेत ज्या पवित्र पोर्टलला नवीन शिफारस करू इच्छित आहेत की आमच्या संस्थेमध्ये नवीन शिक्षक उपलब्ध व्हावेत, तर त्यासुद्धा लवकरात लवकर संस्था या पवित्र पोर्टलला आपली शिफारस करणार आहेत शिक्षक भरती संदर्भात. त्या जागा उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला नवीन प्रेफरन्स जनरेट होतील आणि नवीन पुन्हा प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भातसुद्धा पवित्र पोर्टलवरती नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा काही जागा नवीन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. यामुळे निश्चितच आपलं थोडा का का होईना अभ्यर्थकामध्ये यामध्ये फायदा होणार आहे. पण ही शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवण्यासुद्धा निर्देश आहेत. 1 जून 2026पर्यंत जे काही टेटमधून कट ऑफमधून सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत, तर यांची लवकरात लवकर नियुक्ती व्हावी असे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत पवित्र पोर्टलला. याबाबत हालचाली सुरू आहेत. शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या वतीने सुद्धा लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पाडावी, नियुक्तीपत्रके लवकरात लवकर अभ्यर्थकांना देण्यात यावीत या संदर्भात प्रोसेस चालू असल्याची समजत आहे. त्यानंतर जे काही संच मान्यता आहे, तर बऱ्याचशा संस्थांमध्ये या संच मान्यता संदर्भातसुद्धा निर्देश देण्यात आले आहे. संच मान्यता लवकर लवकर पार पाडून घेण्यात यावी. ज्या जागा उपलब्ध होतील त्या लवकर लवकर त्वरित कळवण्यात याव्यात, जेणेकरून शिक्षक समायोजन प्रक्रिया फास्ट वेगाने करता येईल. आणि मित्रांनो, लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पाडावी अशी ही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्व जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, खाजगी अनुदानित संस्था असतील यांना स्पष्ट निर्देशसुद्धा आहेत. तर मित्रांनो, आपल्याला उत्सुकता आहे आता लवकरात लवकर ही प्रक्रिया कधी पार पडते. त्याचप्रमाणे आता एक गोष्ट निश्चित आहे, यामध्ये नक्कीच जागा वाढणार आहेत, पण त्यात किती काय हे लवकरच आपल्याला समजणार आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.